कोकणातील निसर्गरम्य आणि शांत असणाऱ्या गुहागरमध्ये तुम्ही फिरायला येताय आणि तुम्हाला प्रश्न पडलाय की राहायचं कुठे. तर हाच तो होमस्टे, जिथे तुम्हाला घरासारखा पाहुणचार आणि निसर्गाचा सहवास दोन्ही मिळेल. नमस्कार, मी अपर्णा आणि हा माझा नवरा कुणाल आणि आम्ही आलो आहोत गुहागरच्या या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या सुंदर अशा सीशेल होमस्टेमध्ये. गुहागर वेळणेश्वर रस्त्यावर बसलेल्या आणि अमराईत दडलेल्या या होमस्टेमध्ये विविध प्रकारचे रूम्स उपलब्ध आहेत. ह्यात 6 AC रूम्स आणि एक प्रीमियम कॉटेजचाही समावेश आहे. जर तुम्ही फॅमिली सोबत येत असाल तर या कॉटेजचा अनुभव तुम्ही नक्की घ्यायला हवा. या प्रशस्त कॉटेजमध्ये एक किंग साइज बेड, AC, स्वच्छ व हायजेनिक वॉशरूम्स आणि तुम्ही 4 जण असाल तर बंक बेडचाही ऑप्शन अवेलेबल आहे. कॉटेज समोर मस्त असा वरंडा आहे, ज्याच्या समोर लाल मातीचं अंगण, आंब्याची झाडं आणि किलबिल करणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजामुळे आपल्या प्रवासाचा सगळा थकवा निघून जातो. आधुनिक सुविधा आणि पारंपरिक स्पर्श असलेली ही एक रूम. ह्या रूम मध्ये एक आरामदायी असं क्वीन साइज बेड, AC आणि बाल्कनीत गेल्यावर समोरच असलेली आंब्याची झाडं, निसर्गरम्य वातावरण आणि समुद्राच्या थंडगार वाऱ्याची चाहूल जणू काही आपल्याला निसर्गाच्या कुशीत गेल्याची जाणीव करून देतात. बरं, आणि एक खास गोष्ट म्हणजे लाल चिरांच्या दगडात बांधलेलं हे कोकणी पद्धतीचं रेस्टॉरंट. जे हा होमस्टे चालवतात ते खानवेलकर काकांनी आम्हाला त्यांचं किचन दाखवलं. टापटिपीत आणि नीटनेटकं ठेवलेल्या या किचनमध्ये आम्ही देखील इथल्या काकूंसोबत घावणे बनवण्याचा अनुभव घेतला. जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही स्वतः इथे जेवण बनवू शकता. आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसून कोकणी पद्धतीचा घावणे चटणीचा मस्त नाश्ता केला. इथे तुमच्या आवडीनुसार व्हेज, नॉनव्हेज थाळी, मोदक, आमरस, सोलकढी अशा विविध पद्धतीचं कोकणी जेवण देखील सर्व केलं जाईल. जर तुम्ही कधी गुहागरमध्ये येणार असाल तर ह्या होमस्टेला तुम्ही नक्की भेट द्या. आणि तुम्हाला इथले डिटेल्स हवे असतील तर कमेंट करायला विसरू नका.